मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ पाहणार आहोत। ह्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर घेतलेले आहेत आणि शेअर कसे आहेत याची सविस्तर चर्चा करू। आणि नवीन गुंतवणूकदार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। काय चुका होतात हे जर आपल्याला कळालं तर आपण कोणते शेअर घ्यायचे नाही हे समजून घेतलं तर कोणते घ्यायचे हे लगेच आपल्याला कळेल। आणि कोणते शेअर घ्यायचे हे जर कळालं तर आपला पोर्टफोलिओ आपण चांगला बनवू शकतो। आणि भविष्यामध्ये त्याच पोर्टफोलिओमधून कितीही पैसे असले तरीही 10,000 असो, 20,000 असो, 50,000, 5 लाख, 10 लाख किती असतील तरी पैसे किती आहेत हे महत्त्वाचं नाही। तुम्ही बाजारात पैसे किती लावलेत हे महत्त्वाचं नाही, तर बाजारात तुम्ही पैसा कुठं लावलाय हे महत्त्वाचं आहे। तुमचे 1000 रुपये जर चुकीच्या ठिकाणी लागले असतील तर 1000 रुपये जातील पण पैसा येणार नाही। म्हणून मी म्हणत असतो की चुकीच्या ठिकाणी पैसा फक्त लागू नये। ह्या पोर्टफोलिओमधून तुम्हाला ते शिकायला मिळेल। हा पोर्टफोलिओ निश्चित तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ एकदा बघून घ्या म्हणजे चुका काय होतात हे समजून येईल। इथं बघू शकता संतोष घाडगे सरांनी हा पोर्टफोलिओ पाठवलेला आहे। त्यांच्या मित्राचा पोर्टफोलिओ आहे। त्या मित्राचं नाव आहे रोहिदास सर। त्यांचा हा पोर्टफोलिओ आहे। हे त्यांचे मित्र आहेत, नवीन गुंतवणूकदार आहेत। थोडं मार्गदर्शन करा। तर पोर्टफोलिओ कसा आहे बघू आपण। त्यांनी जो स्क्रीनशॉट पाठवलेला आहे त्याच्यामध्ये होल्डिंग किती आहे तेवढं आलेलं आहे। इथं वर तुम्ही बघू शकता 15 होल्डिंग आहेत आणि फक्त लॉस आला आहे। गुंतवणूक किती आहे ते ह्याच्या स्क्रीनशॉटमध्ये आलेलं नाही। 10,000 रुपये लॉस आहे, जवळपास 15%। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सध्या तुमचा जर पोर्टफोलिओ वर्ष 2 वर्षापूर्वी बनवलेला असेल तर तुमचा पोर्टफोलिओ हा प्लसमध्येच असायला पाहिजे। जर प्लसमध्ये नसेल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये निश्चित काहीतरी चुका आहेत ज्या की तुम्हाला सुधाराव्या लागतील। कारण पोर्टफोलिओ सध्या सगळा ज्यांनी कोणी 1-2 वर्षापूर्वी बनवला असेल त्यांचा पोर्टफोलिओ प्लसच असायला पाहिजे जर चांगल्या कंपन्या घेतल्या असतील तर। आणि प्लस नसेल तर निश्चित तुम्ही त्या पोर्टफोलिओला एकदा बघा की चुकीच्या कंपन्या घेतल्या असतील तर तो पोर्टफोलिओ तुम्हाला मायनस झालेला दिसेल। तर चांगल्या कंपन्या घ्या, अजूनही कंपन्या बदलू शकता, चुकीच्या कंपन्या काढू शकता आणि चांगल्या कंपन्या घेऊ शकता आणि पुढे चांगला पोर्टफोलिओ तुमचा ग्रो होऊ शकतो, पैसे कितीही असले तरीही। इथं बघा 10,000 लॉस आहे आणि हे सरळ इथंच कळतंय की तुम्ही चुकीच्या कंपन्या घेतलेल्या आहेत म्हणून तुमचा अजूनही इथं लॉस आहे। माझ्या पोर्टफोलिओचा जो प्रॉफिट आहे ते आता सध्या ऑल टाईम हायवर चालू आहे। तर पोर्टफोलिओ प्लसमध्ये पाहिजेच ते तर प्रश्नच नाही आणि तो ऑल टाईम हायवर पाहिजे की नाही पाहिजे ही गोष्ट वेगळी। पण जर लॉसमध्ये असेल तर निश्चित आपल्या काहीतरी चुका झालेल्या आहेत। 15 शेअर घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये एक शेअर घेतलेला आहे अवांस। इथं बघू शकता नाव एकच घेतला आहे 92 पैशाचा। हे तर करायचंच नाही। 92 पैशाचा एक शेअर किती पट झाला तरीही आपल्याला काही फरक पडणार नाही। असे शेअर घ्यायचे नाही आणि ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही। हा फक्त माझा विचार आहे। माझे जर पैसे असते किंवा माझा जर पोर्टफोलिओ असता तर काय केलं असतं हे फक्त ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा शेअर मी घेतला नसता कारण ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही आणि असे थोडे पैसे बिलकुल लावायचेच नाही। तुम्ही जे काय गुंतवणूक केलेली आहे ती इथं जरी दिसत नसली तर मी त्याची बेरीज लावलेली आहे। जवळपास तुम्ही गुंतवणूक केलेली आहे 65,000च्या आसपास। 65,000च जर तुम्ही चांगल्या कंपनीत लावले असते तर इथं हे मायनस जे दिसायले ते प्लस दिसलं असतं। ते 65,000मधून तुमचे 10,000 गेलेले आहेत आणि 55,000 तुमचे सध्या राहिलेले आहेत। तर ही कंपनी तर घेतलीच नसती। त्याच्यानंतर आयडिया ही कंपनीमध्ये यांनी 4,000 रुपये जवळपास लावलेले आहेत। इथं बघू शकता 13 रुपये 30 पैशाला घेतली आणि 300 क्वांटिटी घेतलेली आहे। 21% लॉस। अजूनही ही कंपनी लॉस बुक करणार आहे, अजूनही ही कंपनी खाली जाणार आहे। तर अशी कंपनी मी तर घेतलीच नसती। ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही आणि चांगलीच नाही। तुम्ही तर 4,000 लावलेत, 1 रुपया लावायसारखी सुद्धा ही कंपनी नाही। पुढे इरेडा ही कंपनी चांगली आहे, तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता। पण इथे एक चूक झाली, 6 क्वांटिटी घेतलेले 268.67ला आणि 1,600 रुपये लावलेले आहेत। तर 268.67ला का घेतली हे तुम्हाला मी नंतर दाखवतो कारण हे पळणारा शेअर यांनी खरेदी केलेला आहे म्हणून इथं तुम्हाला लॉस दिसतंय। सपोर्टवर खाली आल्यानंतर शेअर खरेदी करायला पाहिजे। 15 ते 20% डिस्काउंट मिळाल्यानंतर शेअर खरेदी करायला पाहिजे। तर तुम्ही पळणारा शेअर खरेदी केला आहे म्हणून तुम्हाला इथं लॉस दिसतंय, ते आपलाच लॉस होतो। तर आता सध्या 217 रुपये लॉस आहे। तुम्ही खाली ह्या कंपनीमध्ये अजून ॲड करू शकता। 1,600 जे रुपये आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲड अजून करू शकता। IRFC 21 क्वांटिटी घेतलेली 180 रुपयाला। इथंही त्यांनी तेच केलेलं आहे, पळणारा शेअर घेतलेला आहे। इथंही जवळपास 3,795 म्हणजे 3,800 रुपये लावलेले आहेत। ही कंपनी चांगली आहे पण ओव्हर व्हॅल्यूड आहे। अजून ही कंपनी थोडीशी मायनस होऊ शकते परंतु दीर्घकाळासाठी ठेवू शकता।
अजून मायनस झाली तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. सध्या 10% लॉस चालू आहे 405 रुपयाचा. पुढची कंपनी आहे जम्मू काश्मीरी बँक. तर ही मी घेतली नसती. ही कंपनी चांगली नाही, दीर्घकाळामध्ये ही पैसा बनवून देणार नाही. 85 क्वांटिटी घेतलेली, ॲव्हरेज आहे 131 रुपये 19 पैशाचं, 11,151 रुपये लावलेले आहेत. तर ही रक्कम दुसरीकडे लावली तर फायदा करून देईल. सध्या जवळपास 20% लॉस आहे, 2,182 रुपये लॉस आहे. म्हणूनच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लॉस दिसत आहे, कारण कंपन्या चांगल्या नाहीत. ही कंपनी मी ठेवली नसती, ही काढून टाकली असती. त्याच्यानंतर आहे इथं बघू शकता RTN पॉवर. 50 क्वांटिटी घेतलेली आहे, ॲव्हरेज आहे 18.67चं, 933 रुपये लावलेले आहेत. ही कंपनीसुद्धा मी घेतली नसती. ही कंपनी चांगली नाही, 22% लॉस आहे. तर हा लॉस असल्यामुळंच तुमचा पोर्टफोलिओ मायनसमध्ये दिसतोय. ही कंपनी चांगली नाही. ही बी कंपनी चांगली नाही. SCIL सेल तर 143 ॲव्हरेज आहे प्राईज. 20 क्वांटिटी घेतली, 2,800 रुपये लावलेले आहेत आणि 12% जवळपास लॉस आहे. ही कंपनीसुद्धा चांगली नाही. SCI ही कंपनीसुद्धा चांगली नाही. ही कंपनी मीही घेतली नसती. 281 रुपयाला यांनी बाय केलेला आहे. क्वांटिटी 10 आहे, 2,800 रुपये लावलेले आहेत, 8% लॉस आहे. ही कंपनीसुद्धा पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. ऊर्जा ही पण कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. तुमच्याकडे फक्त त्या 2च कंपन्या आहेत, IRFC आणि इरेडा. त्याच्यानंतर कोणतीही कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही. एकच क्वांटिटी घेतली, 20 रुपये लावलेले आहेत. तर असं तर हे करायलाच नाही पाहिजे. असे एक क्वांटिटी घ्यायलाच नाही पाहिजे. तुम्ही 65,000 जरी लावलेले आहेत, त्याच्यामध्ये 5 ते 6 कंपन्या जरी घेतल्या असत्या, तुम्ही 10-15,000 एका कंपनीत लावले असते तरी चांगलं झालं असतं. चांगल्या कंपन्या घेतल्या असतं तर आज तुमचा पोर्टफोलिओ प्लसमध्ये बंद झाला असता किंवा प्लस प्रॉफिट तुमचं दाखवलं गेलं असतं. VEDL 472 वर यांनी बाय केलेलं आहे. 20 क्वांटिटी घेतलेली आहे, 9,459, जवळपास 10,000 रुपये लावलेले आहेत. 4% लॉस आहे. ही कंपनीसुद्धा चांगली नाही, मी ठेवली नसती. व्हेर्टोस 10 क्वांटिटी घेतलेली आहे, 35 रुपये 40 पैशाला घेतलेली आहे. ही कंपनीसुद्धा चांगली नाही दीर्घकाळासाठी. ही कंपनी पळते आणि पुन्हा ही खाली येत राहते. तर आपण जेव्हा पळते त्यावेळेस बाय करतो आणि पुन्हा जेव्हा ती खाली जाते त्यावेळेस आपण टिकत नाही, लॉसमध्ये उगतो. सध्या तुमचा 11% लॉस आहे आणि पुढं तुम्ही टिकणार नाहीत, कारण ही कंपनी पैसा बनवून देणारी नाही. त्यामुळे ही कंपनी मी घेतली नसती. त्याच्यानंतर JP पॉवर. ह्या JP पॉवरनं किती जणाला तरी फसवलेलं आहे आणि ही कंपनी तुम्ही घेतलेली 19 रुपये 58 पैशाला घेतलेली, 62 क्वांटिटी 1,200 रुपये लावलेत, 13% लॉस आहे. हा लॉस जो आहे ना, हा 100, 150, 200 रुपये जे गेलेत ना, हेच जर दुसरीकडे लावले असते तर प्रॉफिट झालं असतं. तर ही कंपनी घेतली नसती. ही चांगली कंपनी नाही. त्याच्यानंतर कामत हॉटेल. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळ्यात जास्त पैसे ह्या कामत हॉटेलमध्ये तुम्ही लावलेले आहात आणि ही कंपनी चांगली नाही. 25,000 रुपये तुम्ही त्याच्यात लावलेले आहेत. 97 क्वांटिटी घेतलेली आहे, 258 वर तुमचं ॲव्हरेज आहे. मला वाटतंय तुम्ही ही वर खरेदी केली असेल आणि जशी जशी खाली आली तसं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करत गेला असाल, त्याच्यामुळे क्वांटिटी ही एवढी झाली आणि 25,000 रुपये त्याच्यात गेलेले आहेत. 20% लॉस आहे. तर ही कंपनी चांगली नाही. नंतर मी तुम्हाला दाखवतो ही कंपनी का चांगली नाही. तर NHPC ही सुद्धा चांगली नाही. दीर्घकाळासाठी ही कंपनी चांगली नाही. 100 क्वांटिटी घेतलेली आहे, 100 ॲव्हरेज प्राईज आहे, 20 क्वांटिटी घेतलेली आहे आणि 2,000 रुपये तुम्ही लावलेले, 6% लॉस आहे. ही कंपनीसुद्धा दीर्घकाळासाठी चांगली नाही. त्याच्यानंतर R पॉवर म्हणजे रिलायन्स पॉवर. हिच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट दिसत आहे. तुम्ही हे प्रॉफिट लगेच बुक करायला पाहिजे, कारण ही कंपनीसुद्धा चांगली नाही. ॲव्हरेज आहे 28-83चं, 2च क्वांटिटी घेतली, 57 रुपये 66 पैसे गुंतवलेले आहेत, 15 रुपये प्रॉफिट आहे. तर एवढं तुम्ही प्रॉफिट काढून घ्यायला पाहिजे. एकच एवढं प्रॉफिट आहे, बाकी सगळ्या कंपन्या तुमच्या लॉसमध्ये आहेत. तर ज्या कंपन्या चांगल्या नाहीत त्याच्या सगळ्याचे उदाहरणं तर मी इथं देणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर त्याच्यापैकी मी 1-2 कंपन्या तुम्हाला दाखवतो. वोडाफोन आयडिया ही कंपनी तुमच्याकडे आहे. ही कंपनी सध्या 10 रुपये 40 पैशावर ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 72,000 करोडचा मार्केट कॅप आहे आणि PE काही दिसत नाही, म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे. ROCE मायनस आहे, ROE काहीच नाही आहे. फेस व्हॅल्यू 10ची आहे, प्रॉफिट ग्रोथ मायनसमध्ये आहे, 37ची प्रमोटर होल्डिंग आहे. म्हणजे इथं आपल्याला ज्या गोष्टी दिसायला पाहिजे त्या गोष्टी इथं दिसत नाहीत. आणि इथं प्रॉफिट जर पाहिलं तर कंपनीचं प्रॉफिट ह्या रेषेच्या वर पाहिजे. तर हे सगळे PE जो आहे तो रेषेच्या आपल्याला खाली उलटा दिसतोय, म्हणजे कंपनी सतत लॉसमध्ये आहे. जी कंपनी सतत लॉस बुक करते, ज्या कंपनीला प्रॉफिट नाही, त्या कंपनीमध्ये आपण पैसा लावून स्वतःला प्रॉफिट होईल ही अपेक्षा करत आहोत. तर हे सरळ सरळ चुकीचं आहे. आपला पैसा थोडा जरी असला तर तो सरळ सरळ घालवणं आहे. ज्या कंपनीलाच प्रॉफिट नाही ती आपल्याला काय प्रॉफिट करून देणार आहे. तर अशा कंपनीमध्ये पैसा लावणं म्हणजे आपला पैसा धोक्यात घालण्यासारखा आहे.
इथं जर पाहिलं तर इथंही तुम्ही बघू शकता गुंतवणूकदाराला पैसा किती बनवून दिला आहे. 10 वर्ष ज्यानं टिकलं आहे त्याचे 20% मायनस आहे. 10 वर्ष राहूनसुद्धा. तर ही कंपनी पैसा बनवणारच नाही इथं दिसतंय. 5 वर्षामध्ये 13% CAGR आहे. 3 वर्षात -3% चालू वर्षामध्ये -14% CAGR आहे. आणि ही कंपनी चालणार का नाही? कारण ही कंपनी सतत लॉस बुक करत आहे. इथं बघू शकता 5 वर्षात 56% प्रॉफिट ग्रोथ मायनस आहे. 3 वर्षात 12% मायनस आहे आणि चालू वर्षामध्ये 3% मायनस आहे. तर जिच्याकडे प्रॉफिटच नाही ती कंपनी इथं आपल्याला CAGR बनवून देणारच नाही. तर ह्या कंपनीत पैसा लावणं ती 10 रुपयाची आहे म्हणून तुम्ही खरेदी केली असेल, परंतु किंमत बघून खरेदी करू नका. कंपनीचं काम बघा, कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते ते बघा, तिचं वाढणारं क्षेत्र आहे की नाही ते बघा, ती प्रॉफिट कमवते की नाही ते बघा, तिचे प्रोडक्ट बघा काय आहेत, ज्याच्या की जे प्रोडक्ट समाजामध्ये गरजेचे आहेत की नाही ते बघा आणि मग ती कंपनी खरेदी करा. जर तुम्हाला ते दिसत नसतील प्रोडक्ट तर अशा कंपनीत जाऊच नका. डीमार्ट दिसतोय डीमार्टमध्ये जा, बजाज फायनान्स दिसतो बजाज फायनान्समध्ये जा, ॲस्ट्रल दिसतोय ॲस्ट्रलचे पाईप टाक्या हे दिसतंय त्याच्यामध्ये जा, बर्जर पेंट दिसतोय, इंडिगो पेंट दिसतोय त्याच्यामध्ये जा. तर अशा कंपन्या तुम्ही घेऊ शकता की ज्या तुम्हाला डोळ्यानं दिसत आहेत आणि ह्या कंपन्या सगळ्या प्रॉफिटमध्ये आहेत. तर असं तुम्ही खरेदी करायला पाहिजे. तर हा तर शेअर घेतला नसता. त्याच्यानंतर कामत हॉटेल तुम्ही सगळ्यात जास्त 25,000 रुपये ह्याच्यामध्ये लावलेले आहेत. तर हा कामत हॉटेल इथं बघू शकता. इथं हे प्राईस चार्ट आहे, तुम्हाला इथं वर दाखवतो. इथं हा प्राईस चार्ट आहे, इथं बघू शकता प्राईस चार्ट आणि मॅक्झिमम म्हणजे जेव्हापासून ती लिस्ट झाली तेव्हापासूनच आहे. तर इथं जवळपास 2008च्या दरम्यान, इथं 2008 आहे, 2008ला ही कंपनी आली होती 300ला आणि आता 300 येण्यासाठी 2024 यावं लागलं. म्हणजे ज्याने 300ला गुंतवणूक केली त्याला पैसे येण्यासाठी 8 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 14 वर्ष आणि हे 16 वर्ष ह्या कंपनीला वाट बघावं लागली गुंतवणूकदाराला. तर ही कंपनी अशी चालते. इथं बघू शकता, इथं खाली पुन्हा थोडी वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, आता वर. आता हिची खाली येण्याची चार्टवरून असं दिसतंय की खाली येण्याची तयारी आहे. आणि का तयारी आहे? आणि ह्याच्यामध्ये तुम्ही इथं पैसे लावलेले आहेत, 20% लॉस आहे. आणि म्हणजे तुम्ही एकतर टॉपला बाय केलेला आहे आणि 20% सध्या लॉस आहे. ही कंपनी इथून खाली येणार आहे म्हणजे तुमचा पैसा तर बनणारच नाही आणि आहे तो पैसा जाणार आहे हे सरळ सरळ दिसत आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवणं हे आपणच आपला पैसा धोक्यात घालण्यासारखं आहे. इथं तुम्ही बघू शकता ही कंपनी तशी का चालली तर इथंही दिसतंय. कधी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे, इथं बघू शकता ही लॉसमध्ये आहे, इथं प्रॉफिट, इथं लॉस, इथं प्रॉफिट, इथं लॉस, इथं प्रॉफिट, आता पुन्हा लॉस. म्हणजे ही कंपनी आता पुन्हा खाली येणार आहे. तर ही कंपनी त्याच्यामुळेच वर जाते, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली. त्याच्यामुळे तशी चालते, कारण प्रॉफिटला कंपनीचं प्राईस हे फॉलो करत असतंय, त्यानुसारच कंपनीचं प्राईस चालतंय. त्यामुळे ही कंपनी जेव्हा लॉसमध्ये जाईल त्यावेळेस ते प्रॉफिट खाली येईल आणि सध्या लॉस ही सुरुवात झालेली आहे म्हणायला हरकत नाही. इथं बघू शकता स्टॉक प्राईस CAGR जो बनवून दिलेला आहे तिनं 10 वर्षामध्ये 10%, 5 वर्षात 40%, 3 वर्षात 56%. हे 5 आणि 3 वर्षात चालली, कारण आता कंपनी चाललेली आहे. इथून आता पाहिलं तर एका वर्षामध्ये आता 0% आहे. का? कारण इथं प्रॉफिट बघू शकता 10 वर्षामध्ये 9%, 5 वर्षात -2%, 3 वर्षात 35% आणि आता पुन्हा -81%. आता चालू वर्षामध्ये मायनस आहे म्हणजे कंपनी वर जाणार नाही, खाली येणार आहे, हे सरळ सरळ दिसत आहे. त्यामुळं अशा कंपनीत गुंतवणूक न केलेली बरी. तुम्ही तर 25,000 रुपये लावलेले आहेत. तुम्ही IRFCमध्ये सुद्धा पैसे लावले, इथं वर बघू शकता इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन हिच्यावर पैसे लावलेले. पण तुम्ही पळणारी कंपनी बाई केलेली आहे. इथेही बघू शकता तुम्ही ह्या कंपनीचं प्रॉफिट जे आहे 3 वर्षाचं 13% आहे, पण 3 वर्षात 91% चाललेली आहे. चालू वर्षामध्ये 4% आहे आणि चालू वर्षामध्ये 105% चालली. म्हणजे प्रॉफिटपेक्षा कंपनी जास्त चाललेली आहे. सरळ सरळ इथं दिसतंय. इथून पुढं जर प्रॉफिट वाढलं नाही तर कंपनी खाली येणार आहे आणि तुम्ही वरच्या लेवलला बाय केलेली आहे. इथून कंपनी मायनस होऊ शकते. मी तुम्हाला IRFC सांगते वेळी तेही सांगितलं की कंपनी खाली आलं तर ॲड करू शकता, परंतु कधीही पळणारी कंपनी बाय करू नका. तिचे प्रॉफिट बघा आणि त्यानुसार जर कंपनी मिळत असेल तर ठीक, किंवा प्रॉफिटपेक्षा जर कंपनी ही उलटा असेल, हे इकडं असेल आणि हे इकडं असेल तर त्यावेळेस गुंतवणूक करायची, कारण त्यावेळेस अंडर व्हॅल्यूड आहे. प्रॉफिट वाढलेले आहेत पण कंपनी चाललेली नाही. अशा वेळेस आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा बनतो. आता तुम्ही उलटं केलं, प्रॉफिट कमी आहेत आणि कंपनी जास्त चालली, त्यावेळेस तुम्ही गुंतवणूक केली तर अशी गुंतवणूक ही करायची नाही. मी असतो तर हा पूर्ण पोर्टफोलिओ विकला असता इरडा सोडून. IRFC सुद्धा
थोडी गुंतवणूक केलेली ठीक आहे, राहू द्या, नंतर मायनस झाली तर पुन्हा आपण त्याच्यामध्ये खरेदी करू शकतो. ह्या 2 कंपन्या सोडून पूर्ण पोर्टफोलिओ मी सेल केला असता आणि चांगल्या कंपन्या घेतल्या असत्या. तुम्ही जर हा चॅनल बघत असाल तर ह्या चॅनलवर आपण कंपन्याची चर्चा करत असतो. तुम्ही 65,000 50,000 60,000 जे काही लावणार आहात तर त्याच्यामध्ये 4-5च कंपन्या घ्या आणि त्याच्यामध्ये 10-15,000 रुपये एका कंपनीत तरी लावा, तर आपलं प्रॉफिट पुढे चांगलं वाढेल. असं तुम्ही पोर्टफोलिओ एक नवीन तयार करा आणि भविष्यामध्ये येणारी तुमचं जे मासिक उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडी रक्कम मार्केटमध्ये लावा. फायदा निश्चित होणार आहे. फक्त चांगल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. मित्रांनो, हा पोर्टफोलिओ तुम्हाला कसा वाटला तर ती कमेंट तुम्ही करू शकता. रोहिदास सरांना त्याचा फायदा होऊ शकतो. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.